महिनाभर आदरणीय भुजबळ साहेब हे हॉस्पिटलमध्ये आहेत। भुजबळ साहेब कॅबिनेट मीटिंगला गेले होते आणि त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटलं, तेव्हा ते पहिले जसलोक हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांच्या टेस्ट त्यांनी केल्या आणि त्याच्यानंतर एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर जी काही शस्त्रक्रिया झाली त्याच्याबद्दल तिथल्या डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबांनी जी काय माहिती दिली ती तुम्हाला सगळी माहितीच आहे। आणि अर्थातच गेले अनेक दिवस सातत्याने त्यांच्या कुटुंबाच्या कॉन्टॅक्टमध्ये मी होते आणि ICUमध्ये असताना जाणं योग्य नाही म्हणून ते नॉर्मल रूममध्ये आल्यानंतर मी आज त्यांना भेटायला गेले। ते अतिशय म्हणजे टिपिकल भुजबळ साहेबांच्या मूडमध्ये होते, अतिशय चांगली त्यांची तब्येत आहे, त्यांना आज उद्यामध्ये डिस्चार्जही मिळणार आहे। त्याच्यामुळे भुजबळ साहेबांना फुल फॉर्ममध्ये बघून मनापासून खूप आनंद आणि समाधान वाटलं। मला वाटतं ते सगळे आदरणीय पवार साहेबांना भेटायला आले होते, त्यांची सविस्तर अनेक विषयांवर चर्चा झाली। महाराष्ट्राचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, मुंबईचे अनेक महत्त्वाची प्रश्न आव्हानं ही आहेत आणि मुंबईमधले अनेक प्रश्न असतील, बेरोजगारी वाढणारा भ्रष्टाचार असेल, क्राईम असेल, अशी अनेक मोठी आव्हानं आणि मुद्द्यांवर सविस्तर त्या सगळ्यांनीच चर्चा केली आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा सविस्तर आमच्या सगळ्यांचं भेटायचं ठरलं। मला असं वाटतं अशी काही एवढी काही फोकस चर्चा झाली नाही। काँग्रेसबरोबर नेहमीच आमची सहकार्याची भूमिकाच कालही होती, आजही आणि उद्याही राहील। त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये ही खूपच प्राथमिक मीटिंग होती, अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा झाली। त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा बसायचं ठरवलं आहे। त्याच्यामुळे एक आठवड्यानंतर खरंच मला तुम्हाला पारदर्शकपणे काय नक्की ठरतं आहे ह्याच्यावर सांगणं संयुक्तिक राहील, कारण का अशी काही स्पेसिफिक हा तो ही ती अशी काही चर्चा झाली नाही। आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी ते योग्य असेल आणि संविधानाच्या चौकटीत असेल त्या भूमिकेला आमचं नेहमीच सहकार्य आणि साथ असेल आणि पुढे राहील। एक तर कोणी मी स्वतः कुठलंही पत्र माझ्याकडे आलेलं नाही, मी पत्र ते पाहिलेलं नाही, माझ्या रेकॉर्डवर माझ्या ऑफिसमध्ये असं कुठलंही पत्र आलेलं नाही आणि ते मला का पत्र लिहित आहेत हे मला समजतच नाही आहे। याचं कारण असं की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्ज विरुद्ध मोहीम करू असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे। त्याच्यामुळे ते जस्टिफिकेशन करून मला का पत्र लिहितात ह्याचं मला म्हणजे हे माहिती नाही आणि जरूर पत्र वाचूनही तुम्हाला उत्तर हवं असेल तर तेही मी देईन। पण पहिला माझा मुद्दा आहे की ड्रग्ज प्रकरणाची जी काही माझ्या भावना होत्या, एक आई म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून, त्या मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या। तो एक मुद्दा। तर त्यांनी हे पत्र आणि जस्टिफिकेशन माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे होतं, ते मला का जस्टिफिकेशन देत आहेत माहिती नाही। आणि दुसरा,
हॉस्पिटलचा आरोप मी नाही त्यांच्यावर केला. दोन गोष्टी तुम्ही सगळ्यांनी बघितल्या पाहिजेत की ड्रग्सचा जो प्रवेश होता हा तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवला. त्याच्यात मी रेफरन्सही घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्रात. मी माननीय मुख्यमंत्र्यांना असं पत्र लिहिलं की माननीय मुख्यमंत्री साहेब, आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर अशी बातमी आलेली आहे ड्रग्स प्रकरणात, आणि मी पुन्हा सांगते की ड्रग्स प्रकरणात कोणीही ड्रग्सची तस्करी, म्हणजे आमच्या पक्षाचा तुमच्या पक्षाचा कुठलाही संघटनेतला माणूस, त्याच्याबद्दल आपण झिरो टॉलरन्स असला पाहिजे. आणि जर माननीय मुख्यमंत्र्यांनी ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र असा कुठलाही कार्यक्रम केला तर आमचे सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे ताकदीने उभं राहू. हे मी वारंवार तुमच्यासमोर बोललेले आणि मी आज बोलत नाहीये. त्याच्यामुळे हे ड्रग्सचं एक्सप्लेनेशन हे त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे. आणि थोड्या काही गोष्टी तुम्हालाही माहिती असल्या पाहिजेत, याची काही नाही की त्यांच्यावर ही ड्रग्सची केस आली कधी, हे माझी सगळी माहिती वर्तमानपत्र आणि चॅनल्सची आहे. आणि कुठल्याही चॅनलला आणि वर्तमानपत्राला हा डेटा हवा असेल तर सगळा डेटा काढणं फार काही अवघड नाही. 15 ऑक्टोबर 2025ला ड्रग्सची केस झाली एक तर, आणि ह्याची सगळ्याची बातमी सकाळी 7-7:30ला तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवली. त्या दिवशी सकाळी त्याच्यानंतर एका तासाने मी एक आई म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक महिला म्हणून आणि एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून मी ते पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं. आणि योगायोगाने ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण आहेत आणि महाराष्ट्राचे ते होम मिनिस्टर पण आहेत. तो हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर म्हणजे मी पत्र वाचलेलं नाही, हा माझा जरा म्हणजे योग्य नाही, एक मिनिट, मी दोन्ही घेत नाही. मी वर्तमानपत्रात जे आले मी तुम्हाला वर्बिटम दाखवू शकते, कारण का मी सगळे वर्तमानपत्र वाचते, चॅनल्सचे सगळे बाईट मी फार कान देऊन ऐकते. त्याच्यामुळे जे ज्या बातम्या आल्या त्या मी तुम्हाला सांगू शकते. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या व्यक्तीबद्दल जे विचारलं, जी माझ्याकडे प्राथमिक माहिती आहे, तरी आणखीन तुम्हाला जास्त उत्तर हवं असेल तर मी राजी खुशी देईन. पण 2018 ते 22 उस्मानाबादचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष तेव्हा राणा जगजितसिंग पाटीलच होते. सगळा जिल्हा तेच बघायचे. मेंबरशिप ड्राईव्हची आमच्या पक्षात अशी पद्धत आहे की जिल्हा अध्यक्षाकडे फॉर्म जातात, विश्वासाच्या नात्याने जिल्हा अध्यक्ष पुढे ते देतो, ते भरतात आणि परत येतात. आम्ही काही जाऊन चेक करत नाही, कारण का आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे तेव्हा राणादादा पक्षात होते, त्यांचा सगळा मान सन्मान होत होता, कालही, आज आणि उद्याही. आणि त्याचबरोबर तेच तेव्हा जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्याच्यामुळे तेच हे उत्तर देऊ शकतील की ते कधी राष्ट्रवादीत, आणि तेव्हा राणा जगजितसिंग जीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच होते. त्याचबरोबर दुसरी गोष्ट त्यांनी जी सांगितली, मी आपला ऑफहँड तुम्ही विचारताय म्हणून सांगते की आम्ही तेव्हा मेंबरशिप घेतली आणि त्याच्यानंतर 2022मध्ये आम्ही पुन्हा मेंबरशिप ड्राईव्ह घेतला. त्याच्यात या व्यक्तीचं नाव आम्हाला तरी कुठे आढळलं नाही, कारण का 2019मध्ये माझं कदाचित वर्ष चुकतही असेल, पण 2019मध्ये मला आठवत असेल व्यवस्थित तर 2029मध्ये कमळ चिन्हावर भारतीय जनता पक्षाकडूनच राणा जगजितसिंग पाटील हे इलेक्शन लढले. त्यानंतर आमच्याकडे जी मेंबरशिप झाली 2022मध्ये, तेव्हा ही व्यक्ती आमची मेंबर नाही. मी हे सगळं तुम्हाला कागदपत्र दाखवायला तयार आहे. आणि तुळजापूरला नगराध्यक्ष कधी होते? 2012मध्ये. 2012मध्ये त्यांच्यावर कुठलाही आरोप नव्हता. तेव्हा पक्ष एक होता आणि त्यांचे वडील, मला अजूनही आठवतं, राणा पाटलांचे वडील आदरणीय, आमच्यासाठी सन्माननीय आदरणीय पवारसाहेबांबरोबर 5-6 दशकं ज्यांनी आणि विश्वासाने काम केलं, असे आदरणीय वंदनीय आम्हाला त्यांचे वडील हे तेव्हा तिथले स्थानिक खासदार होते आणि सगळं तेच बघायचे. त्याच्यामुळे विशेष नव्हता. विश्वासाच्या नात्याने गुणागोविंदाने आम्ही सगळे एकत्र राहत होतो आणि तेव्हा राष्ट्रवादी पक्ष एक होता. तो विभाजन झाल्यानंतर कोर्टात केस झाली, तुम्ही सगळ्यांनीच पाहिली. त्या काळामध्ये विभाजन झाल्यानंतर आणि राणादादा भारतीय जनता पक्ष गेल्यानंतर कुठलाही डेटा आमचा तरी ती व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे किंवा आमची मेंबर आहे असा माझ्याकडे कुठला डेटा नाही. त्यांच्याकडे जर असेल तर जरूर त्यांनी द्यावा. आणि कोणी कुठल्या पक्षात जावं हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मी एक विनम्रपणे, मी राणादादांवर कालही आरोप केला नाही, आजही करणार नाही आणि मला विश्वास आहे की ती उद्या त्यांच्यावर आरोप करायची वेळही आणणार नाही.
मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की ड्रग्सच्या बाबतीत आपण सगळ्यांनी, आणि ही बातमी कुठून आली, ही बातमी सगळ्या चॅनलनी सकाळी लावली, 7:30 वाजता सगळे चॅनल मी चेक केले, सगळ्या चॅनलनी ही बातमी लावली. त्याचा आधार घेऊन मी माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्सच्या विरोधात आपण लढलं पाहिजे हे पत्र लिहिलं. एक. आणि दुसरं, हॉस्पिटलचा आरोप मी केलेलाच नाहीये. हॉस्पिटलचं त्यांनी ते पत्र मला लिहायच्याऐवजी अर्ध पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे होतं, आणि उरलं अर्ध पत्र त्यांनी अंजलीताई दमान यांना लिहायला पाहिजे होतं. कारण का आरोप अंजलीताई दमान यांनी केला, मी आरोप नाही केला. मी फक्त त्या नात्यांमध्ये कोण कुठे उभा आहे एवढंच प्रांजळपणे सांगितलं की तुम्ही जेव्हा सगळे पत्रकार किंवा सगळे हे जेव्हा अजित दादा पवार आणि सुनेत्रा वहिनी पवार यांची नावं घेता, त्याच्याबरोबर कदाचित, अतिशय कदाचित अंजलीताईंनी क्लॅरिफिकेशनही काल पुण्यात दिलं की त्यांना माहिती नव्हतं की त्यांचे म्हणजे राणा दादा हे सुनेत्रा वहिनींच्या भावाचा मुलगा आहे. हे त्यांना माहिती नसेल ना, काय सगळ्यांना सगळं माहिती असलं पाहिजे हा आग्रह कशासाठी. त्याच्यामुळे कदाचित अंजलीताईंनी ती लिंक किंवा ते नातं त्यांना माहिती नसेल. आणि मी हॉस्पिटलबद्दल बोललेच नाही आहे, मी लिमिटेड. त्याच्यामुळे राणा दादा एवढं मोठं एक्सप्लेनेशन मला का देत आहे ह्याचं उत्तर माझ्याकडे खरंच नाही आहे. एवढं जस्टिफिकेशन का देत आहे, त्यांनी जस्टिफिकेशन मला द्यायच्याऐवजी अंजलीताई आणि राज्याला दिलं पाहिजे, आणि ड्रग्सचं त्यांच्या पक्षाला दिलं पाहिजे, मला कशाला देत आहे. आणि दुसरी गोष्ट, हॉस्पिटलच्या बाबतीत ते काय एक्सप्लेनेशन दिलं मला माहिती नाही, पण माझी विनंती आहे सगळ्यांनाच की काहीही मॉडेल्स करायचे असतील तरी हे जे CSR असतं का नाही, मग CSR मध्ये PPP मॉडेल जे काय चांगलं अयोग्य आहे. माझं म्हणणं आहे की आपण सगळे टॅक्स भरतो, आपले सगळा निधी हा सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी हा टॅक्स आहे. आणि त्याचबरोबर आयुष्यमान भारत नावाचा अतिशय उत्तम कार्यक्रम तुम्ही केला असं सरकारच म्हणतं ना केंद्राचं. मग आयुष्यमान भारत सारखी मोठी स्कीम मोदी साहेबांनी केलेली असताना CSRच्या माध्यमातून टाटा, बिर्ला, अडानी, अंबानी सगळे हॉस्पिटल्स काढतायत, ते CSR वर काढतात, आणि 100% गरीब कष्ट करणाऱ्यांना ते पैसे मिळतात. मग हे CSR वर का नाही आपण चालू शकत, हाही एक विचार आपण मांडला पाहिजे. त्याच्यामुळे मी ही विनंती करते महाराष्ट्र सरकार की PPP मॉडेल करायच्या ऐवजी टाटांनी एवढं मोठं हॉस्पिटल कॅन्सरचं बांधलं, अंबानींनी आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात रिलायन्स फाउंडेशननी एवढं मोठं कोविडचं काम केलं, तर CSRच्या माध्यमातून का नाही आपण हे करत. हे मला आता सुचलंय, तुम्ही मला प्रश्न विचारले तर मी आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण CSR मधूनच हे PPP मॉडेल जर कॉन्फ्लिक्टमध्ये असेल आणि त्याच्यावर प्रश्नचिन्ह समाजात विचारत असतील तर तुम्ही CSR वर चालवा या गोष्टी. नाही तर आयुष्यमान भारत हा अतिशय चांगला उपक्रम तुम्हीच म्हणता भारत सरकारने सुरू केला, तर माननीय प्रधानमंत्री आणि केंद्राचे आपले जे आरोग्यमंत्री आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊया. हे बघा, जेव्हा बोलायची ताकद आहे ना तेव्हा ऐकायची ताकद पण ठेवली पाहिजे. मी हे माझ्याबद्दल बोलते. त्याच्यामुळे त्यांनी एक पत्र लिहिलं. एक तर मला गंमत वाटते की ते मला का जस्टिफिकेशन करताय, आरोप मी केलेलाच नाहीये. जे टीव्हीवर आलं, जे वर्तमानपत्रात आलं ते एक पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं पाहिजे, तर त्यांनी हे जस्टिफिकेशन मला द्यायच्याऐवजी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं पाहिजे. कुठल्या, आता कुणाला माहिती नाही ना. माझं म्हणणं आहे की राणादादांना मी लिटरली जन्मापासून ओळखते. त्यांनी म्हणजे त्यांना एवढ्याच अस्वस्थ असतील या सगळ्या गोष्टींबद्दल, त्यांच्याकडे माझा नंबर आहे, त्यांनी मला फोन करावा, भेटायला यावं, मी भेटायला जाईल, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि हे मला एकटीला लिहिण्यापेक्षा ज्या सगळ्या चॅनल्स आहेत ना ज्यांनी स्टोरी कव्हर केली त्याची पण थोडी माहिती घ्यायला पाहिजे. मी थोडी उस्मानाबादला गेले होते, मी वर्तमानपत्र आणि चॅनल्सवर जे दाखवलं तुळजापूरचं तेच तर त्यांनी जे टीव्हीवर बघितलं वर्तमान. माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि माझा वर्तमानपत्रांवर विश्वास आहे. त्यांनी केस कराव्या सगळ्यांवर, बरोबर आहे ना. जर बदनामी चॅनल्स आणि करत असतील तर राणादादांनी माझ्यावर जरूर करावी, पण बाकीच्यांवरही पण करावी ना.
पालघरचं काशीनाथची गोष्ट तुम्हीच मला सांगा ना. आरोप मी केला का पालघरचा? काशीनाथ आमचा माणूस आहे. आजही मी म्हणते माझ्या माहितीप्रमाणे काशीनाथने काही नाही केलं. आरोप कोणी केले? भारतीय जनता पक्षाने आरोप केले. मग जर भारतीय जनता पक्षाने आरोप केले तर त्यांनी मग क्लीन चिट देताना पण सांगितलं पाहिजे की हो माझी चूक झाली, तेव्हा काशीनाथवर खोटे आरोप झाले. एवढंच माझं म्हणणं आहे. मी कुठे म्हणतेय तुम्ही आरोप कुणावरही करा. कसं आहे, असं नाही होऊ शकत की भारतीय जनता पक्षाने येऊन आरोप करून पळून जायचं आणि नंतर प्रवेश. आरोप मी कुणावर आरोप केला सांगा ना. डेटा तुम्ही आपण माझं काय म्हणणं आहे, डेटा ड्रिव्हन डिस्कशन करूया. मी कुणावर आरोप केले तर नंतर पक्षात प्रवेश घेतलाय हे तुम्ही दाखवा, आणि भारतीय जनता पक्षाने कुणाकुणावर आरोप केलेत आणि त्यांच्याकडे पक्ष घेतलाय याचा डेटा आपण लेट डेटा स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. कशासाठी बाकीची चर्चा करायची? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. हे सगळे प्रश्न मला विचारायचे नाही. त्यांच्या कुटुंबाला माफी मागितली नाही. त्यांनी कुटुंबाची माफी मागितली पाहिजे. मुश्रीफ साहेबांच्या बायकोची माफी मागितली पाहिजे. कारण का त्यांची बायको त्यांची मुलं काय दुःखातून गेलेत हे मी पाहिलेलं आहे. नवाबबाईंच्या फॅमिलीची माफी मागितली पाहिजे. अजित पवारांच्या सगळ्या फॅमिलीची माफी मागितली पाहिजे. त्याच्यानंतर भुजबळ साहेबांच्या सगळ्या अनिल देशमुखांचा प्रवेश नाही ना. मग जेवढे आमचे तेवढे वाईट, त्यांचे सगळे चांगले. त्याच्यामुळे आपण आमचे सगळे बाजूला ठेवूया. पण एवढं तर मान्य करता का की मुश्रीफ साहेबांची फॅमिली, भुजबळ साहेबांची फॅमिली, अजून अजित पवारांची फॅमिली, अजून कोणाची फॅमिली आपण लिस्टच काढून बसूया ना. भुजबळ साहेब, मुश्रीफ साहेब, नवाब मलिक बाईंची काय काय हाल झाले नवाबाईंचे मी पाहिलेले. कोर्टात आणि आर्थर रोड जेलला कोण गेलं? मीच गेले ना. त्यांची कुटुंब काय दुःखातून गेले ते मी जवळून पाहिलेले. कोर्टाच्या केसेस रकाणे त्या सुनाले की कशा वाचल्यात, काय लढले हे मी पाहिलं. त्याच्यामुळे जर भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर आरोप केले त्यांनी स्पष्टपणे सांगावं की ठीक आहे, आम्ही तेव्हा जे आरोप केले हे खोटे होते. मला काय प्रॉब्लेम नाही, आनंद आहे ना. त्यांच्या आघाडी का युती आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कारण सगळ्याच पक्षातून सगळे रिव्हॉल्विंग डोर सारखे फिरत आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सोलापूरला किती लोक घेतले, परवा बीडलाही एक प्रवेश झाला. मला त्यांचं फर्स्ट नेम आठवत नाही, क्षीरसागर आडनाव आहे मला माहिती आहे, योगेश क्षीरसागरांचा प्रवेश झाला. त्याच्यामुळे त्यांचं काय निर्णय प्रक्रिया त्यांच्या युतीमध्ये ठरली आहे याचं मला खरंच माहिती नाही. पण एक गोष्ट हे मी अकॅडमिक म्हणते, मी कुणावरही टीका करत नाहीये. त्याच्यामुळे बाईट दाखवणार असाल तर पूर्ण दाखवा. माझी अजिबात कुणावर टीका नाही आहे. पण एक अकॅडमिक महाराष्ट्रावर प्रेम करणारी आणि अनेक वर्ष संसदेत काम करणारी व्यक्ती म्हणून मी एक खूप विनम्रपणे विनंती करते सगळ्यांना की कॅबिनेट मिस करू नका. याचं कारण असं, कॅबिनेट वेगळी आणि पक्ष अंतर्गत वेगळं. कारण का कॅबिनेटमध्ये मायबाप जनतेचे प्रश्न सोडवले जातात, तिथे राजकारण येऊ नये. जर कॅबिनेटमध्ये राजकारण यायला लागलं तर हे राज्याच्या विकासासाठी आणि राज्याच्या हितासाठी अतिशय हानिकारक आहे आणि हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला हे न शोभणार. हे बघा, अनेक वेळा कोणी इलेक्शनला असू शकतं. हां, आम्हाला बदलीचे, आम्हाला निधी वाटपाचे जर अधिकार असतील तर मग आम्ही मंत्रालयात कॅबिनेटमध्ये बसून काय करायचं असं सवाल काही मंत्र्यांनी. हे बघा, तो प्रत्येकाचा चॉईस असतो. जर तुम्ही एका कामासाठी जात असाल आणि कामच होत नसतील तर राजीनामा द्यायचा हा ऑप्शन सगळ्यांना आहेच ना. तर तुमच्या मनाविरुद्ध किंवा महाराष्ट्राच्या हिताचं एका ठिकाणी जर काय नीट चालत नसेल तर जर महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी जर तुमचं सरकार आहे आणि त्याच्यातच जर तुम्हाला न्याय देऊ शकत नसेल तर स्टेप डाऊन. राज्याच्या हितासाठी आपण आहोत ना, आपण सेवेसाठी आलेलो आहोत इथे. मग कधी महाराष्ट्राची मायबाप जनता आणि राज्य हे कुठल्याही पदापेक्षा मोठंच आहे ना. शेवटी राज्य पहिला, देश मग राज्य, त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. त्याच्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी आणि सेवेसाठी जे काही योग्य असेल ते त्यांनी करावं.
मी हे आधी बोललेले आहेत. मी गेले 1-1.5 वर्ष तुम्हाला डेटा ड्रिव्हन सांगते. मी कधी आरोप करत नाही, मी डेटा ड्रिव्हन गोष्टी सांगते. डेटा काय सांगतो की डेटा असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढला आहे का? हो. आणि नुसता महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्राईम वाढला आहे पुणे जिल्ह्यामध्ये. हा माझा डेटा नाही, हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे. आदरणीय माननीय मुख्यमंत्री आठवड्यातून 2दा तरी पुण्याला जातात. माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही आढावा घ्या, पोलीस यंत्रणा काय करते, का त्या वर्दीचा भीती राहिली नाही पुणे जिल्ह्यात. काहीतरी चुकतंय ना. पुणे जिल्हा हा एक सुसंस्कृत जिल्हा आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. त्या पुण्यामध्ये आज कोयता गँगबद्दल वारंवार गोष्टी येतात. ही आम्हाला अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि याची इन्क्वायरी झालीच पाहिजे. आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुणे शहराला न्याय द्यावा. कुठेतरी हा क्राईम थांबवण्यासाठी त्यांनी काहीतरी नवीन योजना केल्या पाहिजेत. म्हणजे ह्याची सगळ्याची माहिती आपल्याला सरकारलाच विचारावी लागेल. कारण का राजन पाटील आणि आम्ही हे अनेक वर्ष खूप व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने आणि विश्वासाच्या प्रेमाच्या नात्याने आम्ही सगळ्यांनीच एकत्र काम केलेलं आहे. अशी दहशत मी तरी तिथे कधी पाहिलेली नाही. हे नवीन काय तुम्ही म्हणताय हे मला माहिती नाही, पण राजन पाटलांच्या वर तिथे काम करणारे, प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे तिथले लोक आहेत. त्यांच्याबद्दल आस्था असणारे लोक आहेत. मी स्वतः तिथे अनेक वेळा गेले आहेत, तेव्हा राजन पाटलांबद्दल तिथे नेहमी मान सन्मानाचीच साधारण भावना लोकांमध्ये असते. म्हणजे ह्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल की एका सशक्त लोकशाहीमध्ये जर फॉर्म भरायला, त्यातून एक महिला फॉर्म भरायला जाते, तिला अडचण येते, त्याला तुम्ही फक्त राजन पाटलांना कसं जबाबदार धरू शकता? प्रशासन काय करतंय? प्रशासनाने याचं उत्तर द्यायला पाहिजे. मी काय कुठल्या चॅनलवर किंवा वर्तमानपत्रात हे वाचलेलं नाही. माहिती आल्यावर तुम्हाला कळेल, पण मी काय पाहिलेलं नाही. झालं मराठी झालं सगळं. मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री तुमच्याच चॅनलवर म्हणले होते की 30 दिवस लागणार आहेत तो रिपोर्ट यायला. त्याच्यामुळे मला वाटतं 30 दिवस आल्यावरच खरं कळेल आपल्याला काय त्याचं आहे. कारण मला आठवत आहे माननीय मुख्यमंत्री म्हणले होते की 30 दिवसात सगळी माहिती कळेल. त्याच्यामुळे मला वाटतं ते सगळे याची वाट बघूया. हर किसी को हम डिरेक्टली दिखाएंगे और किसी को लेकिन जो रिपोर्ट है मीडिया का नाम है, अखबार का नाम है, क्या ये समिति सच पारदर्शी तरीके से काम करेगी? क्या कुछ छुपाने की कोशिश है? और ये वक्त ही बताएगा, क्योंकि मुझे याद है कि माननीय मुख्यमंत्री जी ने कहा था, आप ही के चैनल्स पे वो दिखाया था, उनकी प्रेस की 30 दिन की उन्होंने मांग की थी कि 30 दिन के अंदर रिपोर्ट तैयार होगा. तो मेरे ख्याल से अगर उन्होंने कहा है 30 दिन लगेंगे तो रुकते हैं 30 दिन. एक ही हफ्ता हुआ है शायद, देखते हैं 3 हफ्ते और है तो 3 हफ्ते में क्या होता है ये पता चलेगा. रिपोर्ट तो आने दीजिए, उसके बाद ही कुछ टिप्पणी कर पाएंगे. मेरे ख्याल से देखते हैं अभी क्या क्या होगा. मैं इस पर ज़्यादा टिप्पणी नहीं कर सकती क्योंकि मैंने ना डॉक्यूमेंट्स देखे हैं ना कुछ. जो
टीवी और पेपर में आता है वही सुनते हैं। और मेरे ख्याल से जब एक सरकार ने 30 दिन मांगे हैं तो 30 दिन पूरे देते हैं। अभी 3 ही हफ्ते तो बचे हैं, उसके बाद देखेंगे क्या होगा। जमीन खरीद मामले में कहीं ना कहीं गैर व्यवहार हुआ है, गैर व्यवहार हुआ है, वो सामने आना चाहिए, किसी को भरोसा नहीं जाएगा। जमीन महाराष्ट्र की जमीन के पैसे को कलेक्ट करने के बाद पैसे आके गैर व्यवहार हुआ, ये बात को मान लेते नहीं, ये मेरे ख्याल से बावनकुळे जी और माननीय मुख्यमंत्री जी का जो स्टेटमेंट आया है वो आप सबने सुना है, आपके चैनल्स पे ही दिखाया है। तो मेरे ख्याल से जब तक 30 दिन में रिपोर्ट नहीं आती उसके लिए रुकना चाहिए, ऐसे मुझे लग रहा है, क्योंकि मैंने तो कोई डॉक्यूमेंट्स भी नहीं देखे, तो वो गैर जिम्मेदारी होगी मेरी कुछ भी टिप्पणी करना। मेरे ख्याल से ये तो उनके सरकार का अंतर्गत मामला है, और अगर 6 मंत्री मंत्रालय में हो के भी न जाए, ये थोड़ी अस्वस्थ करने वाली बात है, क्योंकि राजनीति और अपनी जिम्मेदारी ये दोनों अलग चीज़ें होती हैं। और मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि महाराष्ट्र की जनता ने आपको चुन के 220 MLA चुन के गए, आप मंत्री बने महाराष्ट्र सरकार में, और महाराष्ट्र सरकार के कई मंत्री जहां निर्णय होने वाले इस राज्य की जनता के लिए वहीं वो न जाए तो ये महाराष्ट्र के हित में नहीं है। और क्या मैसेज आप राज्य को देना चाहते हैं कि ये सरकार इनइफेक्टिव है? ये बहुत चिंता की बात है। अगर 6 8 मंत्री अगर सरकार में माननीय मुख्यमंत्री जी जो चेयर कर रहे मीटिंग उसमें न जाए तो ये बहुत चिंता की बात है। मुझे नहीं लगता महाराष्ट्र में ऐसे पहले कभी हुआ है, और अगर हुआ है कल भी हुआ होगा और आज भी हुआ है, तो जो गलत है वो गलत ही है, ये किसी के राज्य के हित में नहीं है। तो सही सामने ही तो है ना मतभेद, और क्या कहने की जरूरत है? सब चीज़ क्या बोलना जरूरी होता है? लाइव चैनल्स पे दिख ही रहा है। लेकिन महाराष्ट्र का नुकसान ये सब कर रहे हैं, ये दुख की बात है, ये जरूर दुख की बात है। कल देर रात तक तीनों पार्टियों की बैठक हुई, उन्होंने एक दूसरे को आश्वासन दिया हुआ है क्योंकि एक दूसरे के पार्टी का नेता है, स्थानीय कार्यकर्ता नहीं लेंगे, और ऐसा कोई अनरेस्ट हो, ऐसे कोई गाली भी नहीं देंगे, भारत की बदलाव ऐसे बयानबाजी भी नहीं करेंगे। ये उनका अंतर्गत मामला है, उनको क्या करना है। लेकिन एक 30-40 दिन से आप देख रहे हैं, रोज आप ही तो ब्रेक करते हैं ना रिव्यू, जिस तरह से सरकार चल रही है, और 220 इतना बड़ा मैंडेट महाराष्ट्र के लोगों ने इनको विश्वास के नाते दिया, ऐसा समझ लेते। अभी वोट चोरी का मामला मैं थोड़ा अलग रखूं थोड़े टाइम के लिए, फिर भी 220 इनके MLAs होने के, इन्होंने तो अभी तक तो कितना अच्छा प्रशासन करना चाहिए, लेकिन लड़ाई बंद होगी तो ही प्रशासन करेंगे ना। मेरे ख्याल से इसका जवाब होम मिनिस्ट्री दे सकती है, क्योंकि ये होम मिनिस्ट्री का अंतर्गत मामला है, मामला सेंसिटिव है। मेरे ख्याल से जब तक एक क्लियर मैसेज होम मिनिस्ट्री से नहीं आता, नहीं तो स्टेटमेंट नहीं आता, मेरे ख्याल से किसी को भी इस पर टिप्पणी करना योग्य नहीं होगा। देखिए, एक सशक्त लोकतंत्र में उनको टीका टिप्पणी करने का अधिकार है, और हमें मोर्चा करने का अधिकार संविधान ने, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने हमें दिया है। तो भले, जैसे मैंने पहले भी कहा, जैसे हमें बोलने की ताकत है वैसे सुनने की भी क्षमता और ताकत हमने रखनी चाहिए। तो ठीक है, वो उनकी राय, ये हमारी राय है। संविधान सेक्युलर है, संविधान देश सेक्युलर है, लेकिन मोहन भागवत महाराज जब कहते हैं कि ये भारत मतलब हिंदू मतलब ही भारत है, अलग से हिंदू राष्ट्र घोषित करने की जरूरत है, हिंदू राष्ट्र के हिंदू हैं। एक सशक्त लोकतंत्र में हर एक नागरिक को बोलने का, उनको जो लगता है वो बोले, वो जो उनको ठीक लगे। आज जो खासकर कांग्रेस के कई नेता जो है स्थानीय मामलों में गए हैं,
क्या लगता है कि आप जो एक विचारधारा की पार्टी है बीएमसी चुनाव में एक साथ आएंगी, साथ में चुनाव लड़ेंगी? तो देखिए, कांग्रेस के वरिष्ठ नेता मुंबई के सारे आदरणीय पवार साहब को मिलने आए थे। बहुत सारी बातें हुई महाराष्ट्र में। आज जो हालात आप देख रहे हैं उसके बारे में विस्तार से चर्चा हुई और अगले हफ्ते फिर हम बैठने वाले। तो इस सारे अलायंस कैसे होगा, क्या होगा, अगले 8-10 दिन में ही पूरी तरह से क्लियर हो जाएगा। बिहार में खासकर साथ में जो महागठबंधन रहा लेकिन जो स्थिति रही वो नतीजों में नजर आया। अगर वोट शेयरिंग हो जाए, आखिरी वोट अगर कटे अगर आप नजर रखते हैं तो बड़ा नुकसान हो सकता है। और उसका एक साथ रहने के लिए गठबंधन का उसका साथ में रहने महागठबंधन। ये बहुत अच्छा आपका सुझाव है, ज़रूर इसके बारे में हम लोग पार्टी में भी चर्चा करेंगे। खड़गे साहब ने जो स्टेटमेंट किया उसके बारे में अगले हफ्ते जब पार्लियामेंट सेशन शुरू होगा तब विस्तार से इंडिया अलायंस की भी मीटिंग होगी, तो उसमें पूरा हम डिटेल बात करेंगे। उसके बाद एक ऑफिशियल प्रेस कॉन्फ्रेंस इंडिया अलायंस की तरफ से आ जाएगी। मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि मेरा बहुत विश्वास इलेक्शन कमीशन पे था, है और रहेगा, लेकिन जिस तरह से मैं लड़ी हूँ और जिस तरह से हमने देखा है जब हमारी पार्टी की भी केस हुई थी, जिस तरह से वह मैं दुख के साथ कह रही हूँ कि एक हमारे पूर्वजों ने लड़ाई लड़ी इस राज्य के लिए, इस देश के लिए, कि हमें स्वतंत्र मिले और खुद से हम चलाए। लेकिन इलेक्शन कमीशन का जो बर्ताव, आज माहौल, क्योंकि उनके बारे में जो इमेज हो रहा है देश में या टीवी पे या वर्तमान पत्र में, ये उनके लिए या देश के लोकतंत्र के लिए हानिकारक है या नहीं, ऐसे भी लोग आज कह रहे हैं इस देश में। तो ये बहुत चिंता की बात है। नहीं, मेरे ख्याल से नवाब भाई का न्यूज़ मैंने भी कल देखा, चैनल्स पे भी देखा, पेपर में भी देखा, और उनकी ही मांग थी कि वो जल्द से जल्द केस लड़ाना चाहते हैं और डेली हियरिंग चाहते, तो शायद उनके लॉयर्स ने कुछ बोला होगा। लेकिन मेरे ख्याल से तब भी हमेशा नवाब भाई ने कहा है कि उन्होंने कुछ गलत नहीं किया है, तो सत्यमेव जयते, सत्य को न्याय मिलेगा। जिस तरह से कहा है कि दिल्ली ब्लॉकबाज जो कश्मीर से लिंक किया गया है, इस तरह से देखिए सेशन भी आने वाला है। नहीं, हम ज़रूर, मुझे विश्वास है कि हम एक चर्चा मांगेंगे जो ब्लास्ट हुआ है उस पर। तो इंडिया अलायंस से मांग होगी कि होम मिनिस्ट्री या सरकार की तरफ से जवाब आना चाहिए और देश को पता चलना चाहिए कि क्या सचमुच दिल्ली में हुआ है। तो जब हमारी पार्लियामेंट चलेगी तब हम एक डिस्कशन की मांग इंडिया अलायंस की तरफ से मांगेंगे, क्योंकि नेशनल सिक्योरिटी इज़ अ वेरी बिग इशू एंड इट्स अ सेंसिटिव इशू। मेरे ख्याल से अमोल कोल्ले जी, हमारे शिरूर के जो सांसद है, वो पूरी लड़ाई लड़ रहे। वो जाके भूपेंद्र यादव जी से भी दिल्ली मिले, यहाँ भी गणेश नाइक जी से उनकी भी बात हुई। गणेश नाइक साहब पूना भी आए थे, मेरी भी उनसे मुलाकात भी हुई और पूरी बात भी होगी, और उन्होंने पूरे पूना डिवीज़न, नासिक डिवीज़न की एक डिटेल मीटिंग भी ली है। तो मेरे ख्याल से ये जो अटैक्स हो रहे हैं, ये जो मैन एनिमल कॉन्फ्लिक्ट जिसको कहते हैं, आपको याद होगा ताडोबा में पहले अटैक्स हुआ करते थे, और बहुत सारे वहाँ भी NGOs है जो फील्ड में मैन एनिमल कॉन्फ्लिक्ट में काम करते हैं। तो यहाँ भी जो हो रहा है, मैं कल किसी ने कहा, सच झूठ मुझे पता नहीं, मैंने इन्फॉर्मेशन कलेक्टर से मांगी है कि कोई यहाँ जा रहा था महाबलेश्वर, और उन्होंने वहाँ शेर देखा है। तो मेरे ख्याल से ऐसी भी चीज़ें बाहर आ रही है। तो ये जो डेवलपमेंट हो रहा है उसमें मैन एनिमल कॉन्फ्लिक्ट जो हो रहा है, इसके कारण शायद ये चीज़ें बढ़ रही है। लेकिन इसके बारे में एक होलिस्टिक अप्रोच लेके कुछ सोल्यूशन निकालना पड़ेगा। लेकिन मेरा विश्वास है कि गणेश नाइक जी जो बहुत अच्छे यहाँ मंत्री है, और केंद्र में भी भूपेंद्र यादव जी एक बहुत अच्छे मंत्री है। तो दोनों से मेरी उम्मीद है कि दोनों की मदद से यहाँ कुछ तो अच्छा एक लॉन्ग टर्म सोल्यूशन हम निकाल पाए। ताई 8 महिन्यापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होता सध्या, राष्ट्रवादी काँग्रेस
काय आरोप काय? पाकिस्तान जिंदाबादचा घोषणागीत दिला गेला होता. 8 महिन्यापूर्वी काही व्हिडिओ आहे मोर्चा लागला. नाही ठरलं, पण तिथे कोण होतं? समीर खान पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून घोषणा करण्यात आला होता. आमदार चित्रगावात एका मोर्चात सहभागी होते. तर काल त्या पदाधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजपाच्या आमदारांकडून असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते, तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा. आता आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून थकले, मग वॉशिंग मशीन झालं, त्याच्यामुळे आता आमच्यावर दुसरा आरोप करायला राहिलाच नाही, म्हणून हा आरोप. पण माझी जर हा आरोप असेल तर त्याची इन्क्वायरी व्हावी. सत्ता तुमचीच आहे ना, करा इन्क्वायरी. आम्ही तयार आहोत कुठल्या इन्क्वायरीसाठी. आणि जर हा आरोप जितेंद्र आव्हाडांवर झाला असेल तर मी स्वतः जितेंद्र आव्हाडांची बोलीन. आणि माझा जितेंद्र आव्हाडांवर पूर्ण विश्वास आहे की ते असं कधीही कुठलीही देशाच्या विरोधात किंवा अशी कुठलीही कृती जितेंद्र आव्हाड करणार नाहीत. हा विश्वास माझा जितेंद्र आव्हाडांवर आहे. आलं? जिस तरह से जितेंद्र आव्हाड का पुराना वीडियो वायरल हो रहा है जिसमें पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाए गए, कौन लगा रहा है? उसका एविडेंस क्या है? AI जनरेटेड है या सही है? रोज मेरे रील्स में AI जनरेटेड इतने सारे रील्स आते हैं, किसको पता है सच है कि झूठ है? इंक्वायरी करने दो. आपको याद होगा पहले भ्रष्टाचारी राष्ट्रवादी थी, अभी भ्रष्टाचार तो कुछ हो ही नहीं है, वो तो वॉशिंग मशीन में चला गया. अभी हमारे खिलाफ बोलने के लिए कुछ भी नहीं रहा, तो यही सही. लड़ लेंगे हम, क्योंकि मुझे पूरा विश्वास है कि जितेंद्र आव्हाड जी कुछ भी गलत ऐसा नहीं करेंगे और देश हित में ही उन्होंने पूरा उनका जो भी 30-40 साल उन्होंने मेहनत की है वो देश की सेवा के लिए ही की. मोस्ट